सर्वांनी एकत्र जेवण उरकलं. काही वेळानं रणविजय डायनिंग एरियात आला. तू आत्ता आलास? सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर? बरं, आता तू आणि अवनी जेवायला बसा, आजी म्हणाली. हो आजी, मी झोपलो होतो म्हणूनच मला उशीर झाला. सॉरी, रणविजय म्हणाला. काही हरकत नाही. ऐक, मी पंडितजींना आज फोन केला होता. शुभमुहूर्त 2 दिवसांनी आहे तुम्हा दोघांच्या एंगेजमेंटचा. त्यामुळं आता दोघे एकमेकांपासून वेगळे राहा 2 दिवसासाठी. आणि अवनी बेटा, तू उद्या खरेदीला माझ्याबरोबर चल, आजी म्हणाली. हसत ठीक आहे आजी, अवनी म्हणाली. आजी, एंगेजमेंटची काय गरज आहे? डायरेक्ट लग्न करूया, रणविजय म्हणाला. लई शहाणा आहेस. चल जेव आणि झोप जा. आला मोठा मला सांगायला. आजी बोलतच उठून तिच्या खोलीकडे जाते. सुवर्णा दुरूनच हे सर्व ऐकत होती. ही म्हातारी तिच्या नातवासारखीच दिसतीये. आनंदाने ती वेडी झाली आहे. तिने एंगेजमेंटची वेळसुद्धा फिक्स केली आणि आम्हाला विचारलंही नाही. या रणविजय मित्तलबद्दल लवकरच काहीतरी करावं लागेल. असं होऊ नये. असं झालं की तो आयुष्यभर काही दिवसांसाठी इथे शिफ्ट होणार, सुवर्णा म्हणाली. मागून तिच्या खांद्यावर हात ठेवून वनराज म्हणाले. सुवर्णा, इथे एकटी उभी राहून काय करते आहेस? मी माझ्या मुलाला बघतीये. तो अवनीसोबत किती खुश आहे. मला वाटतं वनराज, फक्त अवनीच रणविजयसोबतचं आपलं नातं सुरळीत करू शकेल. सगळं अंतर संपेल आणि नाराजी संपेल, सुवर्णा म्हणाली. मलाही तीच आशा आहे की ही मुलगी रणविजयची आपल्यावरची नाराजी लवकरच संपवेल. चल आता झोपूया आणि काळजी करू नको, वनराज म्हणाले. त्यांचा आनंद नको आहे मला. माय फूट, मी त्यांना आनंदी राहू देऊ शकत नाही, म्हणत पाय आपटून सुवर्णा रूममध्ये जाते. तू जेवायला एवढ्या उशिरा का आलास? अवनी रणविजयला म्हणाली. कारण मला त्या दोघांसोबत जेवायचं नव्हतं आणि आजीसमोर सीन तयार करायचा नव्हता, म्हणूनच मी उशिरा आलो, रणविजय म्हणाला. बोलता बोलता दोघांचं जेवण उरकलं. ठीक आहे, चल ना रणविजय, अवनी म्हणाली. कुठे चल? बेडरूममध्ये प्रेम करायला? तू मला किस करायला खूप अधीर आहेस वाटतं, रणविजय म्हणाला. अवनी त्याला रागानं म्हणते की मी अधीर नाही, तू निर्लज्ज आहेस, मूर्ख जनावर, अवनी म्हणाली. बरं, मी एक निर्लज्ज जनावर आहे. रणविजय अवनीला आपल्या कुशीत घेत, चल मी तुला माझा निर्लज्जपणा पुन्हा दाखवतो, म्हणत तिला बेडरूममध्ये आणून बेडवर झोपवतो. मी बेडरूममध्ये चल म्हणाले नाही, आईस्क्रीम खायला जायला म्हणत होते, अवनी म्हणाली. बरं ठीक आहे, तुला आईस्क्रीम खायचं आहे? थांब, मी लगेच येतो, तो म्हणतो आणि खाली जातो. अवनी डोळे बंद करून झोपते. काही वेळानं तो आईस्क्रीमची मोठी बॉक्स आणि सोबत एक कोन घेऊन येतो. हे आहे तुझं आईस्क्रीम. आईस्क्रीम? आण पटकन, म्हणत अवनी उठून बसते आणि खायला लागते. रणविजय त्याचा टी शर्ट काढून तिच्याजवळ बसतो आणि आईस्क्रीम खाताना अवनीकडं प्रेमाने बघू लागतो. अवनीनं आईस्क्रीम खाताना ते तिच्या ओठावर येतं. तू आईस्क्रीम खाणार का? अवनी कोन रणविजयच्या दिशेनं धरते. तिच्या हातातून कोन घेऊन तो तिथेच साईडच्या टेबलावर ठेवतो आणि तिच्या ओठांवरचा आईस्क्रीम आपल्या जिभेनं चाटायला लागतो. त्यामुळं अवनीचे डोळे आपोआप बंद होतात. ओठांवरचा आईस्क्रीम जिभेनं चाटल्यानंतर आईस्क्रीम खाली तिच्या ओठांवर पसरवतो. ते खाऊन झाल्यानंतर तो तिच्या नाकावर मुद्दामहून चॉकलेट आईस्क्रीम लावतो आणि तेही तिला किस करत करत चाटून खातो. मग स्वतःच्या ओठांवर आईस्क्रीम लावतो आणि अवनी देखील त्याचे ओठ चाटते आणि त्याला किस करते. अशा नवीन पद्धतीनं प्रेम करत रणविजय तिच्या मानेवर, छातीवर आईस्क्रीम लावतो आणि तिचे चुंबन घेतो. असं संपूर्ण आईस्क्रीम खाऊन दोघेही थकले आणि झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी अवनी हॉलमध्ये बसली होती. तेवढ्यात सुवर्णा तिच्याकडे येते. गुड मॉर्निंग बाळा, सुवर्णा म्हणते. अवनी आधी आजूबाजूला पाहते की रणविजय आहे का, मग गुड मॉर्निंग आंटी म्हणते. बाळा, मला आई म्हण, आंटी नाही. मी तुझ्या नवऱ्याची आई आहे, सुवर्णा म्हणाली. सॉरी आंटी, तुम्हाला आई म्हणायला मला काही हरकत नाही, पण मी रणविजयच्या विरोधात जाऊ शकत नाही. तसंच मी तुम्हाला आई म्हणत त्याला दुखवू शकत नाही. माफ करा आंटी, अवनी म्हणाली. सॉरी म्हणू नकोस बाळा, मी तुझी परिस्थिती समजू शकते,
पण बाळा, तू माझे आणि रणविजयचं नातं सुधारण्याचा प्रयत्न करशील? प्रॉमिस कर बाळा मला. रणविजय आणि तू इथेच आमच्यासोबत राहा. आत्ताच बघ बाळा, एकत्र राहून कुटुंब किती सुखी आहे आणि आईही खूप आनंदी आहेत, सुवर्णा म्हणते. मी प्रॉमिस करत नाहीये, पण त्याला इथेच राहण्यासाठी मी नक्कीच समजावण्याचा प्रयत्न करेन, अवनी म्हणते. ठीक आहे बाळा, सुवर्णा म्हणते. रणविजय येतो आणि अवनीला सुवर्णासोबत बोलताना पाहतो आणि तिला तिथून घेऊन जातो. मी तुला त्या घाणेरड्या बाईपासून दूर राहायला सांगितलं होतं ना, मग का समजत नाही तुला? मी तिच्यासोबत बोलायला गेले नव्हते, ती स्वतः माझ्याकडे बोलायला आली होती. आई शपथ, रणविजय माझ्यावर विश्वास ठेव. अवनीचा निरागस चेहरा बघून रणविजय हसायला लागतो. ठीक आहे मॅडम, आता शपथ घेऊ नकोस, माझ्याकडे ये, असं म्हणतच अवनीनं रणविजयला मिठी मारली. आजींनी आजपासूनच मित्तल मेन्शनमध्ये एंगेजमेंटची सगळी तयारी सुरू केली होती. रणविजय, आज अवनीला ऑफिसला घेऊन जाऊ नकोस. आज मी तिला माझ्यासोबत शॉपिंगला घेऊन जाईन. आणि आजपासून अवनी, तू माझ्यासोबत झोपशील. काल मी रणविजयला तुझ्या खोलीत जाताना पाहिलं, आजी म्हणाली. हो आजी, मी तुमच्याजवळ झोपेन, म्हणत रणविजयचा चेहरा पाहून अवनी हसू लागते. रणविजय जरा रुसूनच म्हणतो, ठीक आहे आजी. आई, मी काही कामासाठी जात आहे, मला थोडा वेळ लागेल. माझं काही काम नाही ना, सुवर्णा म्हणाली. नाही, तुझं काही काम नाही, निवांत जा, आजी म्हणाली. सुवर्णा जरा घाबरून घरातून निघून जाते. रणविजय तिच्या चेहऱ्याकडे बघून समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि वीरला फोन करतो. वीर, सुवर्णा मित्तल कुठेतरी बाहेर गेली, जरा तिच्यावर लक्ष ठेव. मला तिच्याबद्दलच्या प्रत्येक क्षणाची बातमी हवी आहे. ओके म्हणत वीर फोन ठेवतो आणि कामाला लागतो. काही वेळानं रणविजयसुद्धा नाश्ता करून अवनीला भेटतो. सोबत 2 गार्ड्स घेऊन जा, एकटी जाऊ नकोस. सुहानासुद्धा येणार आहे, तिची काळजी घे, ती अजून लहान आहे, रणविजय म्हणाला. ठीक आहे, सगळ्यांची आणि माझी काळजी घेईन, बाय, अवनी म्हणाली. रणविजय पण ऑफिसला निघून जातो आणि काही वेळानं तिघेही खरेदीला निघून जातात. रणविजय निघून गेल्यावर सुहाना, अवनी आणि आजी एका मोठ्या साडी सेंटरमध्ये येतात. अवनी बाळा, तुला जो लेहेंगा आवडेल तो मला सांग, आम्ही तो विकत घेऊ, आजी म्हणाली. अवनीला दाखवण्यासाठी सेलर कितीतरी लेहेंगा आणतो. अवनी एक एक करून सगळे लेहेंगा नाकारायची. भाऊ, काहीतरी वेगळं दाखव, हे प्रत्येक लेहेंगा कॉमनमधून डिझाईन केलेली आहे, मी यामध्ये अगदी कॉमन दिसेल. ठीक आहे मॅम, सेलर म्हणतो. आत जातो आणि एक बुटीक पीस बाहेर आणतो. मॅडम, हे पहा, आमच्या दुकानाचा हा सर्वात चांगला आणि अनोखा डिझाईन आहे. अवनी, सुहाना किंवा आजीला तो लेहेंगा खूप आवडतो. हे बुक करा, त्याचं फिटिंग वगैरे बघा आणि संध्याकाळी ड्रायव्हर घेऊन जाईल, आजी म्हणाली. सेलर अवनीला आणि सुहानाला त्यांच्या शिंप्याकडे घेऊन जातो. दुसरीकडे एका निर्जन ठिकाणी एका घरात. रणविजयनं माझ्या मुलाचे काय हाल केले आहे, मी त्याला सोडणार नाही, हे ऐक, ती तिच्या एका माणसाला फोनवर सांगत होती. ज्या मुलीवर नमन हल्ला करायला गेला होता, आज ती मुलगी रणविजयशिवाय शॉपिंगला गेली आहे. आज तुला त्याचा जीव घेण्याची चांगली संधी आहे आणि जर तू त्याचा जीव घेऊ शकत नसेल तर असं काहीतरी कर ज्यामुळं रणविजयचा गैरसमज होईल. मग सुवर्णा डॉक्टरला फोन करून त्या निर्जन घरात बोलावते. काही वेळानं डॉक्टर येतात आणि त्या मुलाला तपासतात. मॅडम, त्याचं शरीर खूप जळालं आहे, त्याला ताबडतोब रुग्णालयात दाखल करावं लागेल, डॉक्टर म्हणाले. ठीक आहे डॉक्टर साहेब, तुम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करा, त्याला लागेल तेवढे पैसे खर्च करायला तयार आहे मी, पण माझ्या मुलाला ठीक करा, सुवर्णा म्हणाली. मी माझ्या परीनं प्रयत्न करेन मॅडम, डॉक्टर म्हणाले. दोघेही मुलासोबत हॉस्पिटलला निघून जातात. RM इंडस्ट्रीजमध्ये. वीर, काय बातमी आणली आहेस, सांग, रणविजय म्हणाला. सर, सुवर्णा मॅडम कोणाला तरी दवाखान्यात घेऊन जात होती आणि ती अवनीच्या मागे कोणाला तरी सुपारी दिली आहे. आय थिंक अवनीचा जीव धोक्यात आहे, वीर म्हणाला. रणविजय रागानं लॅपटॉपला धक्का देतो. यावेळी जर तिने अवनीचं काही नुकसान केलं तर मी त्या सुवर्णाला
त्या ठिकाणी पाठवीन जिथून कोणी परतणार नाही. अवनीचा नंबर डायल करत लिफ्टमध्ये जातो. हॅलो RM, अवनी म्हणाली. तुम्ही कुठे आहात? लगेच तुमचं लोकेशन सेंड कर आणि प्लीज आजी आणि सुहानासोबतच राहा, रणविजय म्हणाला. रणविजय रिलॅक्स, मी खरेदीसाठी आले आहे, युद्धासाठी नाही की तू खूप काळजीत आहेस, अवनी म्हणाली. रणविजय रागानं तिला बोलतो. फालतू बोलू नकोस, मी काय बोलतोय ते कर, तुला समजलं असेल असं मला वाटतं, म्हणत त्यानं फोन कट केला आणि पार्किंगमधून ड्रायव्हरकडे गाडी घेऊन अवनीनं पाठवलेल्या लोकेशनवर निघाला. दुसरीकडे अवनी, आजी, सुहाना रिलॅक्स मॉलमध्ये बसून पिझ्झासोबत आरामात पार्टी करत होत्या. काही वेळानं एक अनोळखी व्यक्ती मॉलमध्ये येतो आणि अवनीकडे टक लावून पाहू लागतो. ती पिझ्झा खाण्यात मग्न होती. पूर्ण कन्फर्म झाल्यावर तो माणूस बंदूक बाहेर काढतो आणि गोळीबार करण्यासाठी अवनीकडे येतो. तेवढ्यात मागून रणविजय येतो आणि त्याच्या मानेवर बुक्की मारतो. त्यामुळे तो माणूस बेशुद्ध होतो. त्या माणसाला पटकन इथून उचलून न्या, आता मी आलोय, अवनीला मी सगळ्यांपासून वाचवतो, असं म्हणत केस सेट करून अवनीकडे जातो. अरे भाऊ, तू यावेळेस इथं काय करतोयस, रणविजयला चिडवत सुहाना म्हणते. हा, मी काय येऊ शकत नाही का? मी तुला आणि आजीला मिस करत होतो म्हणून आलो, रणविजय म्हणाला. भाऊ, तुला आमची नाही वहिनीची आठवण येत होती ना, खरं सांग, सुहाना म्हणताच अवनी लाजून मान खाली घालते. नाही बाबा, मी तुमच्यासाठी आलो होतो, दुसऱ्यांच्यासाठी नाही, रणविजय म्हणाला. अवनीसाठी आलो होतो म्हण, तू तिला का त्रास देतोयस, रणविजय, आजी म्हणाली. रणविजय अवनीकडे बघत देवाचे आभार मानतो. मी वेळेवर आलो, नाहीतर आज माझ्या अवनीचं काय झालं असतं काय माहीत. मी आता पूर्वीपेक्षा जास्त सावध असायला पाहिजे. मला अवनीसोबतच राहावं लागेल, कारण सुवर्णाला माझी कमजोरी कळली आहे. आता ती पुन्हा पुन्हा हेच करेल, तो मनातच म्हणत होता. भाऊ तू कुठे हरवलास, वहिनीच्या विचारात, सुहाना म्हणाली. कुठेही नाही, ठीक आहे, तुमच्या लोकांचं शॉपिंग करून झालं, मग मीच तुम्हाला घरी सोडतो, चला, रणविजय म्हणाला. आम्हा तिघींची शॉपिंग झाली, ठीक आहे, तू आम्हाला घरी सोड, आजी म्हणाली. रणविजयनं त्या तिघांना घरी सोडलं आणि रिटर्न परत जातो. हॉस्पिटलमध्ये सुवर्णा गेली होती तिथे. वीर जो तिथे आधीच उपस्थित होता. वीर आणि रणविजय स्वतःचं तोंड लपवत आत जातात. एका खाजगी वॉर्डच्या बाहेर त्या दोघांना सुवर्णा एका माणसाच्या खांद्यावर डोकं ठेवून बसलेली दिसली. रणविजय आणि वीर दोघेही तोंड झाकून बाजूला उभे होते. काही वेळानं डॉक्टर बाहेर येतात आणि मग तो माणूस सुवर्णाला तिथे बसवून उभा राहतो. सर, हा माणूस, वीर अजून बोलत होता. रणविजय स्वतःच्या चेहऱ्यावरची एक्सप्रेशन लपवतो. डॉक्टरांचं बोलणं ऐकून रणविजय रागावतो आणि तिथून निघून जातो. रात्रीचे 9 वाजले होते, पण रणविजय अजून घरी आला नव्हता. हॉलमध्ये फिरत असताना अवनी रणविजयची वाट पाहत होती. अवनी बाळा, तू जेवायला घे, रणविजय येणार आहे, तो काही कामात अडकला असेल, त्यामुळेच त्याला आज उशीर झाला. आता तू आजीसोबत जेवायला बस. आजोबांचं बोलणं ऐकून अवनी जेवायला जात होती. तेवढ्यात रणविजय येतो. आज तुला खूप उशीर झाला आहे, तुला उशीर होणार होता तर निदान फोन तरी करायला हवा होता ना, अवनी म्हणाली. मला कितीही उशीर झाला म्हणजे काय झालं तरी सगळं काही सांगायचं असतं का, असं म्हणत तोही जेवण न करता त्याच्या खोलीत निघून गेला. त्यांचं बोलणं ऐकून अवनी पण खोलीत जाऊन आतून लॉक करून रडायला लागते. रणविजयही त्याच्या खोलीला आतून लॉक लावून कपडे चेंज न करताच बेडवर झोपतो. रणविजय त्याच्या खोलीत अस्वस्थ होता. बेडवर फेरफटका मारत बराच वेळ झोपायचा प्रयत्न करत होता, पण काही त्याच्या मनातून विचार जात नव्हते. त्याला खूप एकटं वाटत होतं. मग तो हिम्मत करून अवनीच्या खोलीत जायला आला, तिथेही जेवणाचं ताट घेऊन. रणविजय दार ठोठावतो. अवनी दार उघडते. जेवलीस का नाही, रणविजय म्हणाला. अवनीनं नाही म्हणून डोकं हलवत ब्लँकेटनं स्वतःला झाकून झोपली. मला माहीत आहे, मी खूप वाईट आहे, मी विनाकारण तुझ्यावर रागावलो. तुला हवं असेल तर आता बाहेर जाऊ, चल, मी तुझी सर्वांसमोर माफी मागतो, रणविजय म्हणाला. अवनी ब्लँकेटमधून डोकं काढते आणि रणविजयकडे बघते.
तू रणविजय मित्तल आहेस, बरोबर? किंवा तू असं काही फालतूगिरी करणार नाहीस, असं बोलून ती पुन्हा ब्लँकेट घेऊन झोपते. रणविजय अवनीच्या ब्लँकेटमध्ये घुसतो आणि तिच्या अंगावर झोपतो. मला तुझ्याशी काहीतरी शेअर करायचं आहे. एकदा ऐक आणि मग हवं असल्यास मला खोलीबाहेर हकलून दे, रणविजय म्हणाला. ठीक आहे, ऐकते, पण आधी उठ, अवनी म्हणाली. तो उठतो आणि बसतो. ती पण उठून त्याच्यासोबत बसते. रणविजय प्रथम अवनीला जेवायला घालतो. अवनी पण त्याला खायला घालते. आता सांग काय झालं, अवनी म्हणते. ज्या स्त्रीमुळे मी माझं बालपण गमावलं, माझ्या आईला गमावलं, आयुष्यभर माझ्या वडिलांचा तिरस्कार केला, तुला माहीत आहे की माझे वडील देखील फसवणुकीचे बळी आहेत. म्हणजे तुला काय म्हणायचं आहे रणविजय? आज मला सुवर्णाबद्दल एक गोष्ट कळली. ते ऐकून मी आतून खूप हादरलो आहे. खरं सांगायचं म्हटलं तर मला धक्काच बसला आहे. काय आहे ते पटकन सांग रणविजय, मला भीती वाटतेय, अवनी म्हणाली. अर्णव फॅशन वीकमध्ये सहभागी झालेला, तुला आठवतोय का? मला सोडून तुला तो त्याच्याकडे येण्याची ऑफर देत होता. हो आठवलं, सांग काय झालं? तो विक्रम रावत आणि सुवर्णाचा मुलगा आहे. ती माझ्या वडिलांची आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाची फसवणूक करत आहे. ती संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करत आहे. कदाचित हे सर्व पैशासाठी करत असेल ती. तिच्यामुळे मी मिस्टर मित्तलचा नेहमी तिरस्कार करायचो. मी त्यांच्याशी गैरवर्तन केलं. त्यांच्यामुळं आई आणि मित्तल यांच्यामध्ये खूप अंतर होतं. त्यांच्यामुळे माझ्या आणि मित्तलमध्ये खूप कटुता वाढली आहे. आणि अर्णवने तिच्यासाठी तुझा जीव घ्यायचा प्रयत्न केला आणि म्हणूनच मी त्याला खूप मारलं. अवनी, मी वचन देतो की मी त्या बाईचा आणि तिच्या मुलाचा किंवा विक्रम रावतचाही नाश करीन. रडत रडत अवनीच्या मांडीवर रणविजय डोकं ठेवतो. अवनीला रणविजयचं खूप वाईट वाटत होतं. काही वेळानं रणविजय रडत रडत तिच्या मांडीवर झोपतो. अवनीही बेडला टेकून झोपते. दुसऱ्या दिवशी सकाळी अवनी लवकर उठून तयार झाली आणि रणविजयसाठी नाश्ता बनवायला किचनमध्ये गेली. रणविजय अजूनही झोपला होता. स्वयंपाकघरात. अवनी, काय करतेयस बाळा? आजी म्हणाली. काही नाही आजी, फक्त तुमच्या नातवाचा मूड ठीक नाही आहे म्हणून मी काहीतरी खास करतेय. त्याने पोटाला खाल्लं पाहिजे म्हणून. मग मी हा प्रयत्न करायचा विचार केला, अवनी म्हणाली. बरोबर बोलत आहेस, चल आम्हाला पण खायला बनव, आजी म्हणाली. हो नक्कीच आजी, अवनी म्हणाली. एका तासानंतर अवनी नाश्ता तयार करते आणि रणविजयसाठी गरम मसाला चहा बनवते. गुड मॉर्निंग रणविजय, उठ, बघ 8 वाजलेत. रणविजयचा हात हलवत, उठ, किती झोपणार आहेस, अवनी म्हणाली. मला कशाला त्रास देतेय आणि जरा झोपू दे ना मला. इतक्या वर्षानंतर शांत झोप लागली आहे. पूर्वी आईच्या कुशीत झोपायचो, मग शांत वाटायचं. इतक्या वर्षानंतर ती शांतता आज तुझ्यासोबत तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपताना मिळाली, रणविजय म्हणाला. ठीक आहे मिस्टर RM मित्तल, जरा गरमागरम चहा घ्या. मी तुमच्यासाठी स्वतःच्या हातानं बनवलं आहे आणि हे चीज सँडविच. हे मला माहीत आहे म्हणून मी तुमच्यासाठी बनवलं आहे. रणविजयच्या दिशेनं ट्रे पुढे करत अवनी म्हणाली. वाव मस्त, रणविजय म्हणाला, कारण अवनीनं सँडविचवर स्माइली डेकोरेशन केली होती. ते पाहून रणविजयच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. चल आपण एकत्र खाऊ, रणविजय म्हणताच अवनी ऐकते. रणविजय स्वतः सँडविचमधला एक घास खातो आणि एक घास अवनीला खाऊ घालतो. मग दोघांनी एकत्र चहा संपवला. मला आणखीन एनर्जीसाठी किस हवं आहे, रणविजय म्हणाला. नाही, अवनी म्हणाली. मी विचारत नाही आहे, मी सांगतोय तुला. तो अवनीला त्याच्या मांडीवर घेतो आणि तिला बेडवर झोपवतो. मग त्याचे ओठ तिच्या ओठांवर ठेवतो आणि किस करायला लागतो. काही वेळानं अवनीला पण खूप चांगलं वाटत होतं. तीही रणविजयला खूप खोलवर किस करत होती. अवनी स्वतःवर नियंत्रण ठेवते आणि रणविजयला स्वतःपासून दूर ठेवते. तू आज ऑफिसला जाऊ नकोस, अवनीचा श्वास सुटत होता. रणविजय म्हणाला. मला जायचं आहे, असं म्हणत तो वॉशरूममध्ये गेला. थोड्या वेळानं सगळे डायनिंग टेबल भोवती बसले होते. रणविजय पण तयार होऊन येतो. सगळेजण बसण्याआधी म्हणतो,
की मला तुम्हा सर्वांना सरप्राईज द्यायचा आहे. तर मित्रमैत्रिणींनो, या कथेचा पुढचा भाग नक्की पहा. धन्यवाद.